महानगरपालिकेमध्ये मी आत्ता प्रत्येक आठवड्याला एकदा तरी वॉकिंग करत येतो. गाडी आणत नाही की रिक्षाने प्रवास करतो. गाडी ट्रॅफिकमध्ये अडकते. ट्रॅफिक बघितलं, आज नितीन कंपनी जंक्शन असो, तीनाथ नगर जंक्शन असो, काप्रपाडी जंक्शन असो, वाघबे जंक्शन, सगळे जंक्शन्सवर ट्रॅफिक. आज ठाण्यामध्ये 1,00,000 ट्रॅफिक येतो, 1,00,000 ट्रॅफिक जातो. मी गणती केली आहे ट्रॅफिकची, सर्वे केला ट्रॅफिकचा. 1,00,000 ट्रॅफिक येतो, 1,00,000 ट्रॅफिक जातो. जर 1,00,000 ट्रॅफिक येतो, 1,00,000 ट्रॅफिक जातो, तर पर्यायी ट्रॅफिक व्यवस्था मी विधानसभेमध्ये हा प्रश्न मुद्दा जितेंद्र आव्हाड थ्रू मांडवला. संजय विधानसभा आमदार, जे विधानसभा आमदार आहेत त्यांच्या करवी हा प्रश्न मी विधानभवनापर्यंत मांडवला. संजय केळकर असतील, आमदार जितेंद्र आव्हाड असतील, विधानसभेत आपल्या ठाण्याबद्दल प्रश्न मांडतात. आणि एकनाथराव शिंदे सत्तेत माजी मुख्यमंत्री, आता उपमुख्यमंत्री आहेत, प्रश्नाला उचलून मंजुरी दिली जाते. आणि आज ठाण्यामध्ये ट्विन टनेल होते, कोस्टल रोड होते, एलिव्हेटेड रस्ता जाते, समृद्धी मार्ग येतो आहे, मुंबईकडे जातो. तर हे करत असताना जो घोडबंदरमध्ये ट्रॅफिक धुरंधर अडकतो, मी NDTV, IBN लोकमत, NDTV मराठी, IBN लोकमत याच्यामध्ये माझी मुलाखत झाली. या मुलाखतीत मी सांगितलं याच्यावर तोडगा काय आहे. तर तोडगा एकच आहे, आनंदनगर ते अहमदाबादला जोडणारा एलिव्हेटेड हायवे रोड करा. हा एलिव्हेटेड हायवे रोडला या जे ठाण्यातल्या अंतर्गत जंक्शन जोडा. त्यामुळे मोठं ट्रॅफिक या मोठ्या हायवेवरून जाईल आणि छोटं ट्रॅफिक या खालून जाईल. असं ट्रॅफिक डिव्हायडेशन होईल. हा सोल्युशन मी दिलं NDTV मुलाखतीमध्ये. रायझिंग ठाण्यामध्ये जेव्हा आयुक्त सौरव राव आणि सुभाष डुमरे पोलीस आयुक्त ट्रॅफिकबाबत आणि पाण्याबाबत धोरण झालं, अजून 50 MLD पाण्याची आवश्यकता ठाणे शहराला आहे. अतिरिक्त 50 MLD ठाणे शहराला पाण्याची आवश्यकता आहे. तर ही पाण्याची आवश्यकता कशी निभावणार. तर वसई विरार करून पाणी डॅममधून येईल तेव्हा ती पुरवठा होईल. परंतु तूर्त आपल्याकडे मुंबईत महानगरपालिकेचं पाणी आहे, स्टेमचं पाणी आहे आणि विविध पाण्याचा प्रश्न. आणि धरण, उपमुख्यमंत्र्यांनी धरण मंजूर केले. या धरणांचे MMRD आणि यांनी धरण मार्गी लावतील. आणि जिल्हा कलेक्टरने धरणाचं सर्वेक्षण चालू लवकरात लवकर करावं. ट्रॅफिकचा मुद्दा आहे. अंतर्गत मेट्रोची गरजच नाही आहे, कारण ठाणे शहरामध्ये रस्ते कंजेस्टेड आहेत. अंतर्गत मेट्रोला रायला देवी तलावचं स्टेशन, तर 16 कामगार हॉस्पिटल, सावरकर नगर, आई माता, रुणवाल नगर, ते वेदांत दोस्तीकडून जाणारा ते ओपन पर्यंत मानपाडा, ते हे रस्ते कंजेस्टेड आहेत. आणि विधानसभेमध्ये निरंजन डावकरांनी हा प्रश्न घेतला की अंतर्गत मेट्रो जर झाली तर जिथे 45 तास लागेल जायला, जिथे आपण 10 मिनटात पोचतो तिथे आता 45 तास जर लागला, तर या अंतर्गत मेट्रोचा फायदा आहे. कारण अंतर्गत मेट्रो म्हणजे आजूबाजूच्या परिसराला किती नुकसान होईल. रस्ते कंजेस्टेड होतील. जो आता 20 मीटरचा रस्ता आहे, 10 मीटर जर बांधकामात गेले तर सचिन गेले, उरले 10 मीटर, 5 मीटर इकडे, 5 मीटर तिकडे, मग ट्रॅफिक, आधीच ट्रॅफिक असलेल्या शहरामध्ये ट्रॅफिक होणार. म्हणून एक तांत्रिक सल्लागार यांना तरी मी सल्ला आहे की अंतर्गत मेट्रो हा प्रकल्प तूर्त स्थगित ठेवा. निरंजन डावकर विधानसभेमध्ये हा मुद्दा, आत्ता जे विधानसभा पावसाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये, आता जे पावसाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये हा मुद्दा मांडला, कडाडून मांडला. त्यामुळे ठाण्यामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचा पूर आला आहे, ज्यामध्ये पावसाचा पूर आला होता, त्याप्रमाणे ठाण्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा एक प्रकारे पूर आला आहे. त्यामुळे लोकांना चालायला फुटपाथच नाही, रस्त्यावरून चालतं, रस्त्यावर चाललं, फुटपाथचं अतिक्रमण आहे, विविध स्टॉल, रस्त्यावरच गॅस पेटवतात, चायनीज कॉर्नर, हॉटेल्स थाटलेले आहेत. आणि निवडणूक कालावधी मंदिरं फुटपाथवर थाटलेली. मी आता तुम्हाला एका मंदिराचं दाखवलं. हे मंदिर बंगल्याच्या आतलं मंदिर आहे. जी भिंत तोडून, बंगल्याच्या आतलं मंदिर भिंत तोडून ते फुटपाथ समीप आलं आणि फुटपाथ अतिक्रमण केलं. तुळजाभवानी मंदिरकडे जातात आणि तो पूर्ण फुटपाथ केला आणि फुटपाथच्या पुढचा रस्ताही 10
फूट घेतला, मग आता रस्ता किती राहिला? म्हणजे मंदिरं महत्त्वाची की लोकांना चालणारा फुटपाथ महत्त्वाचा की रस्ता महत्त्वाचा, हा प्रश्न येतो ना. असे अनेक फुटपाथ गिळंकृत झालेले आहेत. 354 स्टॉल्स दिव्यांग फुटपाथवर आहेत. मग लोकांनी चालायचं कुठून? आता न्यायालयाचे आदेश आहेत की फुटपाथवर एकही बांधकाम करतात. आता होर्डिंगचा प्रश्न आहे, तर एका रस्त्याला किती होर्डिंग असावेत, फलक असावेत, याचा तरी काही प्रश्न आहे. आता रेमंड सिंगांनीला टॉयलेट बांधलेलं आहे, त्या टॉयलेटला परवानगी नाही. तो ठराव होता 2018चा, जो ठराव होता 2018चा तो बाद झालेला. आता बाद झाल्यानंतर 2025मध्ये तुम्ही काम कसं काय करता हो? हा माझा सवाल आहे, प्रश्न आहे. त्यामुळे तो डिजिटल बोर्ड आणि टॉयलेट हे अनधिकृत आहेत, त्याला मंजुरी नाही आहे, कुठल्याही प्रकारची मंजुरी नाही. आणि शास्त्रीनगरकडे जाताना ठाणे महानगरपालिकेने पोखरण नंबर 1च्या रस्त्यामध्ये टॉयलेट भरल्या. कुठल्या बापाचा नियम आहे की रस्त्यामध्ये टॉयलेट असतो? ते नगरसेवकाला काहीतरी अक्कल, जो कोणी असेल, मी सर्व बोलते, नगरसेवकाला बिलकुल अक्कलच नाही, केवळ टक्का करत आणि स्वतःच काम करत आहे. आता वर्तकनगरचा ब्रिज चांगला असताना तोडला, त्याचा ठेकेदार कोण? आधीचे नगरसेवक होते, त्याने प्रस्ताव मंजूर केला आणि आत्ता तो नगरसेवक पडलेला आहे, विक्रांत चव्हाण. आता विक्रांत चव्हाण आणि आमचे घनिष्ठ संबंध आहेत. ज्याला लेबर ते ठेकेदार बनवलं, विविध पैसे कमवले, परंतु 5 पैशाची कधी आशा नाही. आज ठाणे महानगरपालिका उंदीर घुशीप्रमाणे पोखरलेली आहे. आज ठाणे महानगरपालिका उंदीर घुशीप्रमाणे पोखरलेली आहे. आणि हे जे पोखरलेले उंदीर घुशी, जे उंदीर घुशी म्हणजे कोण? उंदीर घुशी म्हणजे दिना आणि अण्णा, हे 2 मोठे उंदीर आहेत जे 28 वर्ष उंदीर घुशीची पकडून दलाली करतात. ते दलाली करून अधिकारी तो लोकप्रतिनिधीपर्यंत टक्का पोचवतात. त्यामुळे महानगरपालिका आज अवस्था भिकारी आहे. सगळं टक्क्याचं खोक्याचं गणित आहे. आणि आमच्यासारखा प्रामाणिक माणूस जर प्रामाणिक काम करताना जर चुकीचं काम होऊ देत नाही, तो निलंबन होतं. म्हणजे आम्ही चुकीच्या कामाला साथ दिली नाही म्हणून निलंबन, एक नाही 2-2 वेळा निलंबन. का बरं निलंबन? आणि जे चुका करत आहेत, ज्यांनी चुका केल्या, जे चुका करत आहेत, ज्याने घटनाबाह्य चार्जेस घेतले, उच्चपदी एक महिला क्लर्क कारकुनला उपायुक्त पदाचं दिलं, SRAचं दिलं, अतिरिक्त भार दिले, पात्रता नसणाऱ्या लोकांना वरचे भार दिले जात आहेत. आणि जो नियमाने प्रामाणिक काम करतो तो सरळ माणूस निलंबित होतो, त्याच्याबद्दल शिस्तभंग. आता दादोजी कोंडे स्टेडियम आहे, या दादोजी कोंडे स्टेडियममध्ये 15 वर्ष भ्रष्टाचार करणारी बाई, तिचा नवराच ठेकेदार, अख्खं स्टेडियममध्ये भ्रष्टाचार. किती प्रस्ताव झाले 15 वर्षात मी माहिती अधिकारात मागितलेले आहे. आणि शेवटी ती प्रभारी उपायुक्त क्रीडा हे पदच नाही आस्थापनावरती, मग कसं काय दिलं? आणि हे शासन आदेश कसं काय देईल? आम्हाला प्रश्न. मी शासनाकडे बसलो, UDमध्ये गेलो, मुख्य सचिवांशी बोललो, नाही तुम्ही हे चुकीचं असेल तर रद्द करू शकता, महापालिका रद्द करू शकते. जर 2 वर्षाचा मर्यादा आहे, प्रभारी पदाची 2 वर्ष मर्यादा आहे, तर ते 6 वर्षापर्यंत काम कसं करतं आहे कारकुन पदाचा माणूस? उपायुक्त SRA कक्षाकडे मी सातत्याने बोलतोय, मी सत्य बोलतोय म्हणून प्रश्न कोणी मनावर घेत नाही. हे जर खोटं काम करणारं व्यक्ती असेल तर तातडीने. त्यामुळे जेलचा नाला जो 75 कोटी जो चुकीच्या पद्धतीने नाल्याला रस्ता दाखवला, मिसिंग लिंक रस्ता दाखवला जातो, याचंच प्रशासन किती खोटं काम करतं हे मला सांगायचं. मी पण अधिकारी राहिलो ना प्रशासनाचा, पण मी काय बदनामी वगैरे करत नाही. तर खोटं कामाला मंजुरी कशी देता? जर आयुक्ताचं परिपत्रक आहे 2007, 2010, 2021, मी स्वतः साक्षरी करून पत्रकार काढला विपिनजी शर्मांचे असते, तरी नाल्यावर आदेश डावलून जर असता होता तर चौकशी झाली पाहिजे ना. मला ज्याच्यासाठी निलंबन केलं ती चौकशी झाली पाहिजे. मी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला होता, पण माणुसकी खात्री मी मागे घेतला होता. एकनाथ शिंदेंच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी होता, नजीब मुल्लाविरुद्ध अॅट्रॉसिटी होता, संजय भोईर विरुद्ध होता, एक नरेश मस्के विरुद्ध गोल्डन गँगने मला निलंबित करायला मी अॅट्रॉसिटी केला होता. परंतु माणुसकी खातर ज्यावेळेस माझी मीटिंग झाली, एकनाथराव शिंदेने माझी मीटिंग झाली निवडणूक पूर्व 2024च्या 15 ऑक्टोबरला,
नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या ना, नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या विधानसभेच्या. 15 ऑक्टोबरला आचारसंहिता बैठक झाली. रवी, मी युनियनचा जर तुम्हाला सल्लागार, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला काय लागलं जेव्हा जेव्हा लागेल, जेव्हा जर मला थेट फोन कर, मला सांग रवी या अडचणी आहेत, या कामगारांच्या मागण्यात मी कामगारांसोबत आहे. आणि एकनाथ शिंदे बोलले तू माझा घरचा माणूस आहे, आम्ही शिंदे भावबंदकी आहोत, हे अशा प्रकारे वक्तव्य केलं. आणि भावनिक येऊन मी माझा विधानसभेला उभा राहिलो होतो, आमदारकीला तो फॉर्म मागे घेतला, केवळ एकनाथ शिंदेंच्या शब्दाखातर घेतला. कारण माझे साहेब आहेत आणि माझ्या ठाण्यातले मुख्यमंत्री आणि नाव आहे. आणि महाराष्ट्र धुरंधर घडविला, विकास केला 3 वर्षात, आता कोणी नाही केला. ठाणे जिल्ह्याचा जो विकास झाला, त्याबरोबर महाराष्ट्राचा जो विकास झाला, तो एकमेव माणूस एकनाथराव शिंदेने केला ना. त्यामुळे येणाऱ्या 14-15 दिवसात एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रामध्ये हालचाली चालू आहेत, बदलाबदल चालू आहेत आणि एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं माझं प्रिडिक्शन भविष्य आहे. मी एकनाथराव शिंदेनं हे लाईव्ह पाठवलं, तुम्ही लवकरच मुख्यमंत्री होत आहे, हे मी प्रेडिक्ट केलेलं भविष्य आहे. परंतु ठाण्यावरती लक्ष द्या, अतिक्रमण आणि बांधकाम काढण्याचे आदेश द्या, प्रशासनाला आदेश द्या. आज फुटपाथवर आगी लावून ज्वलंत क्षीर पदार्थ केला, उद्या आग लागलेली जबाबदार कोण, उद्या मृत्यू झाल्याची जबाबदार कोण. तर मला माहिती आहे, भाजी मंडईमध्ये आग लागली, 2 अधिकारी गेले, कपडा बाजार खाक झाला, तरी आपल्याला जाग येत नाही. रस्त्यावरचे अतिक्रमणे, फुटपाथ आणि ज्वलनशील पदार्थ लवकरात लवकर आठवा, हेच सांगणं आहे. धन्यवाद. सेवेचा फायदा सर्वांना, नियमाचा फायदा सर्वांना, नियमाचा फायदा सर्वांना, शिस्त, नियम, महाराष्ट्र शासन नियमावलीचा फायदा सर्वांना. आणि अतिक्रमण आणि बांधकामाची बजबजगृही हटवली तर फायदा नागरिकांना. आणि अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्स हटवले तर फायदा जनतेचाच आहे, नागरिकाच्या हिताचा आहे. योग्य साफ स्वच्छता, योग्य पाणी व्यवस्था, योग्य घनकचऱ्याची व्यवस्था केली, फायदा नागरिकांचा आहे ना. हे चांगल्यासाठी बोलतो आहे, कोणी वाईट म्हणून समजू नका. रवींद्र शिंदे एक सल्लागार, सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक, स्थापत्य अभियंता म्हणून हे विश्लेषण करतो. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.